येत्या 25 जानेवारीला आपण सगळेजण वोटर दिवस म्हणून साजरा करतो आहे आणि हा दिवस याच्यासाठी साजरा केला जातो की वोटर्समध्ये जागृती होणं आणि लोकशाहीचं रक्षण होणं आणि म्हणून आपण या दिवसाला वोटर दिवस म्हणून साजरा करतो आणि निवडणूक आयोगाला आपण शुभेच्छा देतो की त्यांनी फार चांगल्या पद्धतीचं काम केलं, लोकशाहीला सगळ्यांना पारदर्शकता ठेवली. पण ही 25 जानेवारी महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला शुभेच्छा कशासाठी द्यायच्या हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि म्हणून 25 तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आम्ही एक आंदोलन उभं करू आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्याला निवेदन देऊ आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्हा सगळ्यांना सहकार्य करा. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्येच झालेल्या विधानसभेमध्ये निवडणूक आयोग आणि भाजप दोघांनी मिळून जो लोकशाहीचा गळा घोटला, जे प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेले होते ते प्रश्न लपवण्यासाठी लोकसभेमध्ये गोंधळात कायदा पारित करून पारदर्शकतेच्या नावाने व्हिडिओ फुटेजेस आम्ही दाखवू शकत नाही. 76 लाख मतं ही कशी झाली त्याची माहिती आम्ही देणार नाही रात्रीच्या अंधारामध्ये. दुसरं, जे 4 महिन्यामध्ये जे मतदान 50 लाख मतं या राज्यामध्ये वाढवले गेलेत ते मतं कशी वाढवलीत याची माहिती निवडणूक आयोग देत नाही आणि म्हणून ते सगळी कारणं याच्यामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आता आम्ही सुरू करतो आहे. यासाठी प्रत्येक विभागात आमचे जे वरिष्ठ नेते आहेत जसं पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील ते पुण्यामध्ये करतील, दिल्लीचे काही नेते मंडळी येतील, त्यांच्याही पत्रकार परिषदा महाराष्ट्रामध्ये होतील आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांचा हक्क हा अबाधित राहावा यासाठी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये येत्या 25 तारखेला ज्याला वोटर दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी हे आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्रात जे सरकार बेईमानीनं निवडून आलेलं आहे त्याला लोकशाहीची किंमतच नाही आहे. जे आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो, मंत्रिमंडळाचा विस्ताराला वेळ लागली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पोर्टफोलिओ त्यांना देण्यामध्ये वेळ लावला, मग पालकमंत्री नेमण्यामध्ये वेळ गेला आणि मलाईदार, कारण की जनतेसाठी सरकार नाही, मलाईदार व्यवस्था कुठं प्राप्त होते त्यासाठी ही महाराष्ट्रातली भाजप प्रणितीचं सरकार काम करताना आपण चित्र पाहतो आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं पाप स्वतःच्या मलाईदार व्यवस्थेसाठी हे काम करताना आपण पाहतो आहे. आपण पाहिलं असेल की नागपूरच्या अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे आम्ही उपस्थित केलेले होते त्याच्यामध्ये पीक विमा घोटाळा सुद्धा हा एक मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित झालेला होता. बीड जिल्ह्यामध्ये काही जागा ज्या पडीत जागा होत्या, ज्या सरकारी जागा होत्या त्या जागेवर विमा काढून जवळपास 350 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनीच केला अशा पद्धतीचा सत्ता पक्षाच्या आमदारांनीच आरोप केला. आता जे रस्तोगी नावाचे आपले कृषी सचिव आहेत त्यांची जी कमिटी बनवली होती त्यांनी पण त्याच्यामध्ये गडबड झाल्याचं मान्य केलेलं आहे आणि 1 रुपयाचा विमा जो सरकारने योजना सुरू केली होती, कारण की कंपन्या आणि सरकार या दोघांचाही याच्यामध्ये साठगाठ आहे आणि कंपन्यांना फायदा देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून आणि केंद्राच्या तिजोरीतून कंपनी जे नरेंद्र मोदीचे मित्र आहेत त्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावानं पैसा त्या कंपन्यांना द्यायचा आणि त्या पैशातला काही हिस्सा
हा सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना द्यायचा, पण शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याला मोबदला द्यायचा नाही, अशा पद्धतीचं अफलातलं धोरण या महाराष्ट्रातल्या सरकारचं आपण पाहिलं. शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याची भूमिका भाजप प्रणित युतीच्या सरकारने केलेली आहे. यांना जनाची नाही तरी मनाची तरी लाज या सरकारने ठेवावी, ही एक भूमिका या ठिकाणी आम्ही मांडतोय. मलाईदार खाते, मलाईदार जिल्हे याच्यावरचं चित्र अजून काल स्पष्ट झालं आणि त्याच्यामध्ये रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पदावर स्थगिती देण्याचं नामुष्की राज्याच्या मुख्यमंत्र्यावर येणं. विदेशात ते दावसला गेलेले आहेत, तिथं नवीन उद्योग आपल्या राज्यामध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी ते गेलेले आहेत. पण राज्यातलं हे जे आपसातलं जे गोंधळ आहे मलाई खाण्यासाठी, तो गोंधळ दावोसपर्यंत पण पोहोचलेला आहे आणि तिथून 2 जिल्ह्याच्या मंत्र्यांना पालकमंत्री पदावर स्थगिती द्यावं लागली. आता मंत्री रुसलेत, त्याला मंत्र्यांना आता समजवण्यासाठी दुसरे मंत्री कामाला लागलेत. म्हणजे हे सरकार जनतेसाठी नाही, स्वतःसाठी काम करणारं बेईमानीने निवडून आलेलं सरकार आहे, अशा पद्धतीचं एक स्पष्ट होते आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा आम्ही अनेकदा सांगितलं की अक्षय शिंदे नावाचा जो माणूस होता त्याचं फेक एन्काउंटर त्याचं केलं गेलं. आम्ही त्यावेळेसही म्हणत होतो, पण हे सांगत होते, भाजपचे लोक म्हणत होते की आम्ही अशा बदमाशांना गोळ्या मारतो तर काँग्रेसला काय त्रास होते. हे यांचं समर्थन करणारी ही लोक आहेत. अशा पद्धतीचा आरोप त्या काळात भाजप करायची. माननीय कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने हे प्रकरण सुमोटो आपल्याकडे घेतल्यानंतर ह्या प्रकरणाला खऱ्या अर्थानं वाचा फुटली. अक्षय शिंदेचं त्या ट्रिगरवर, या बंदुकीवर कुठलेही हाताचे निशाण मिळाले नाहीत, पोलिसांचे निशाण मिळाले. खरं तर पोलिसांवर तर कारवाई झालीच पाहिजे, जे माननीय कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे. पण त्यांना आदेश देणारा कोण होता, सरकारमध्ये कोण होता, किंवा मुंबईमध्ये बसलेल्या डीजी ऑफिसमध्ये कोण होता, याची पण तपासणी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. निरपराध लोकांवर फेक एन्काउंटर करून त्याला जीवे मारण्याचं काम ज्या सरकारने केलं, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलं मुंबईत बसून, यांचेही चेहरे उघडकीस आले पाहिजेत. आणि माननीय कोर्टामध्ये सुद्धा आम्ही हे निवेदन आम्ही देणार आहोत. आणि हे जे सगळे जे आलेले आहेत आणि ज्या छोट्या बालिकेंना न्याय देण्याच्या जागी आपले संघ आणि भाजपचे कार्यकर्ते वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं फेक एन्काउंटर करून पुरावे नष्ट करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, आता सिद्ध झालेला आहे. खरा चेहरा भाजप आणि युतीचा या निमित्तानं राज्याच्या जनतेच्या समोर आलेला आहे, नव्हे तर देशाच्या जनतेच्या समोर आलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्याप्रमाणे फेक एन्काउंटर करून बदलापूरमध्ये जे कृत्य केलं, तेच कृत्य हे सरकार आल्या आल्या परभणीमध्ये त्यांनी केलं. तेच कृत्य त्यांनी बीडमध्ये केलं. सोमनाथ सूर्यवंशीला परभणीमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन करून लॉ करणाऱ्या एका गरीब पोराला, त्याचे वडील नाही, आई विधवा आहे, अशा या गरीब महिलेच्या मुलांना त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये लाठीचार्जनी त्याला मारलं. त्याला पोलीस कस्टडीमध्ये त्याचा जीव गेला. आणि मुख्यमंत्री आपल्याला विधानसभेत सांगतात की कुठलेही घाव त्याच्या अंगावर नव्हते, त्याला दम्याचा आजार होता म्हणून पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला, अशी खोटी माहिती सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली. आम्ही त्यांच्या विरोधात, मी मागच्या काळातही सांगितलं की आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आम्ही आणणार आहोत आणि त्याची तयारी आमची झालेली आहे. दुसरं, आमची मागणी त्याच्यामध्ये राहणार आहे परभणीच्या याच्यामध्ये की ज्या पोलिसांनी कोणाच्या आदेशाने हे कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं त्याच्या सहित या पोलिसांवर कारवाई व्हावी, त्यांच्यावरही कडक कारवाई व्हावी, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं पुन्हा कुठलाही सोमनाथ सूर्यवंशी होता कामा नये, अशा पद्धतीची एक
दखल सरकारने घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे आणि म्हणून या सगळ्यांवर कारवाई व्हावी ही मागणी आमची आहे. बीडच्या प्रकरणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचे मारेकरी ज्यांना आता जी लोकप्रियताच मिळते असं मी म्हणतो, सरकारमध्ये बसलेले आमदार ते माहिती देतात, गृह खात्याच्या वतीनं त्या आमदारांना माहिती दिली जाते, ती भूमिका तेच आमदार जनतेसमोर मांडताना आपण पाहिलेत, विधानसभेमध्ये पाहिलं. सरकारजवळ सगळी माहिती असताना सरकार का आग्रही आहे की आम्हाला आता त्याच्यावर न्यायालयीन चौकशी करायची आहे? आम्ही त्याच्यामध्ये SIT बसवतो, त्यांनी पहिले बसवली होती, त्याला बदलवली. हे जे सगळं सरकार वाचवण्यासाठी फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न करतोय, मंत्रिमंडळामध्ये पण काही मंत्री त्याच्यामध्ये सहभागी आहेत, अशा पद्धतीचं चित्र असताना मंत्री समजा त्याच्यामध्ये सहभागी असतील तर या मंत्रिमंडळाच्या पूर्ण मानसिकतेच्या बद्दलची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळते. जनतेचा खून करवणं, त्याला त्यांच्या विरोधात आवाज करणाऱ्या लोकांना जीवे मारून टाकणं, या पद्धतीचं कृत्य या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांच्या माध्यमातून होत असेल ते हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दल आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि विधानसभेतही हे सगळे मुद्दे त्या पद्धतीनं आम्ही मांडू आणि महाराष्ट्राला या पद्धतीनं जंगलराज होऊ आम्ही देणार नाही, ही काँग्रेसची भूमिका या ठिकाणी आहे. बीड प्रकरणामध्ये ज्या दिवशी वाल्मीकर यांनी खंडणी मागितली त्या 29 नोव्हेंबरचा एक व्हिडिओ समोर आलाय. विष्णू साठेचं जे कार्यालय आहे त्याच्या बाजूच्या हॉटेलमधला व्हिडिओ, त्यात सगळे आरोपी एकत्र दिसत आहेत. त्या सगळेच आरोपी एकत्र दिसत आहेत त्या कार्यालयात बैठकीची. माजी कलेक्टर त्या जिल्ह्यातले त्यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, हा खऱ्या अर्थानं सूचक आहे. बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय चालतं त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी सोशल मीडियावर ऐकत होतो. आता कलेक्टरचं ते माजी कलेक्टरचं मी नाव या ठिकाणी सांगण्याची काही गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बीड जिल्ह्यात नेमकं काय चाललंय हे सगळ्यांनाच माहिती आहे. पोलीस आणि संपूर्ण प्रशासन आणि हे माफिया हे सगळे युनायटेड आहे, सत्तेमध्ये बसलेली लोकही युनायटेड आहेत आणि तिथलं कारभार कसा चाललेला आहे हे आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे. त्यामुळे मी त्या आरोपींची नावं घेण्यापेक्षा सरकारजवळ, म्हणून मगाशी मी आपल्याला माहिती देताना सांगितलं की गृह विभागाच्या माध्यमातून जे सत्ता पक्षामधले आमदार आहेत त्यांना माहिती दिली जाते, तीच माहिती ते मांडतातच बाहेर. म्हणजे सरकारला सगळी माहिती आहे सरकारजवळ. हे सगळेच गुन्हेगार जे आहेत ज्यांचे व्हिडिओज आपण याच्यावर पाहत होतो, चॅनलवर पाहत होतो, हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत, मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत. हे पण आपल्याला व्हिडिओ ऐकायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे. मग सरकार बधीर का आहे, गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाड का झालेलं सरकार आहे? आणि त्याचं कारणच मूळ आहे की जनतेच्या मताने निवडून आलेले नाहीत, हे बैमानीने निवडून आलेलं आहे. यांना माहीत आहे की आम्हाला आता आमच्याजवळ एक अशी मशीन भेटली आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, म्हणजे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही, ही भावना आता या सरकारची झालेली आहे. आम्ही हारलो म्हणून आरोप करत नाही. वस्तुस्थिती आम्ही निवडणूक आयोगाला जी माहिती मागवली, मी मगाशी सुरुवातीला ते सांगितलं की माहिती निवडणूक आयोग का लपवत आहे. आम्ही डाळमध्ये काळा हे सांगत आहे, आम्ही सांगतो डाळच काळी करून टाकलेली आहे लोकशाहीची. आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे हे आता जनतेपर्यंत पोहोचवणं, माध्यमांनी सुद्धा आता अलर्ट होण्याची वेळ आहे की ह्या पद्धतीचं गुंडाइझमचं खुनी सरकार जनतेच्या मधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचाही खून करायला मागं पुढं पाहत नाही. या राज्यामध्ये सिने अभिनेते सुद्धा आता सुखरूप नाही, त्यांना पण आता सगळी असुरक्षितता आहे. महाराष्ट्रामधले उद्योग तर चाललेच, पण जो काही आता फिल्म सिटी आपल्या महाराष्ट्रातली मुंबईमध्ये आहे ती पण उद्या या असुरक्षिततेमध्ये ती पण येथून जाईल की काय ही शंका आता आपल्या सगळ्याच्या समोर आलेली आहे. आणि म्हणून हे सगळे प्रयत्न आपल्या राज्यामध्ये आहे की सामान्य माणूस सुखरूप नाही, लोकप्रतिनिधी सुखरूप नाही,
फिल्म अभिनेते सुखरूप नाही, सगळेच अडचणीत इथं सगळी धोक्याची घंटा सगळ्यांच्या समोर आलेली आहे. या महाराष्ट्राला बदनाम करायचा ठेका यांना लोकांनी नाही दिलेला आहे. यांना सत्ता मिळाली म्हणून आणि बहुमताचं 5वी बहुमत मिळालं, चोरून लोकांचे डाका मतं घेऊन यांनी जे 5वी बहुमत आणलं, त्या बहुमताच्या आधारावर या पद्धतीनं महाराष्ट्राला कलंक लावण्याचा अधिकार या सरकारला, भाजप आणि युतीचं जे सरकार आहे यांना कुणीही दिलेलं नाही आहे. आणि म्हणून या सरकारने अलर्ट झालं पाहिजे. सरकारने शाहू फुले आंबेडकर विचाराचं रक्षण केलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं रक्षण केलं पाहिजे. नुसतं निवडणुकीच्या वेळेस घोषणा देऊन चालणार नाही, त्या विचाराची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. रविवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या इथे संघमुखालयावरती आंदोलन केलं होतं, त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का विजयवरट्टीवार आणि सुनील केदारांचे कार्यकर्ते आहोत म्हणून आमच्यावरती हा अन्याय केला म्हणून आमच्यावर कारवाई केली गेली. दोन असे वेगवेगळे आपले पाहिजे. ते आमच्याकडे नाही आहे. ते युवक काँग्रेस एक फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, त्या पातळीवरचं आहे. त्यांनी कुठल्या आधारावर ही कारवाई केली त्याची मला माहिती नाही. आज महाविकास आघाडीची बैठक आहे. महाविकास आघाडीची बैठक आहे. संजय राऊत म्हणतात की नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही निवडणुका एकट्या लढणार. मागच्या बैठकीत चर्चा कुठल्या महानगरपालिकेवर करणार? आज जी चर्चा आहे ती उद्या विरोधी पक्षनेता आणि विधिमंडळातल्या कमिट्या यांच्यावरची चर्चा आहे. आणि निवडणुका या स्थानिक स्वराज्याच्या लागतील की नाही लागतील अजूनही शंका आहे. अजूनही तारीख पुढे गेलेली आहे, तारीख पे तारीख सुरू झालेली आहे. 22 तारीख आज होता, आज पण त्याला तारीख पुढे गेली अजून, बरोबर ना. आता कोर्टामध्ये जे पेंडिंग आहे ओबीसीच्या आरक्षणाचा विषय, देवेंद्र फडणवीस सांगायचं 24 तासात आम्ही आणतोय, पण आता त्याला 2.5-3 वर्ष झालेत. त्यामुळे तर ते तारीख पे तारीख आहे. त्यामुळे काँग्रेसला आता त्याच्यावरची चर्चा करण्याचं कुठलं कारण नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत घेऊन त्या पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्ष करेल. सध्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस चर्चा करणार नाही महाविकास आघाडी. आता चर्चा करायचं कारण नाही आहे. आज आमच्या समोर विधिमंडळाच्या विरोधी पक्ष नेत्यांचा एक आहे आणि विधिमंडळाच्या समित्या त्यांच्याबद्दलची एक चर्चा आज आम्ही करतोय. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीमध्ये पण वाद पाहायला मिळतोय. स्वजिल्हे न देता शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर लांबचे जिल्हे काही ठिकाणी 2 पालकमंत्री सर, एक काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगत आहे की हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं, हे सरकार मलाईदार व्यवस्थेसाठी जगणारं सरकार आहे. तिजोरी कशी लुटता येईल, जिल्हे कसे लुटता येईल त्याच्यावर हे सरकार काम करते आहे. हेच त्यांचं खरं दर्शन आपल्याला होते आहे. आता एकनाथ शिंदेचं प्रॉब्लेम झालेत, आता अजित पवारांचे प्रॉब्लेम सुरू झाले. आता ते पहिल्या दिवशीपासूनच झालं, मंत्रिमंडळाची सुरुवात व्हायच्यापासूनच यांचं सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आम्ही तर म्हणालो होतो की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कारण की त्या सरकारची मुदत जी होती ती मुदत 26 मागच्या सरकारची मुदत काहीतरी 24 तारखेला संपणार होती. तर आम्ही सांगितलं की आमचे जसं रिझल्ट आले त्याच रात्री आम्ही सरकार बनवू, कारण की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागेल. पण आता राष्ट्रपती राजवट आता बेमानीनं निवडून आलं सरकार, त्यांना बहुमत मिळालं आणि ते बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी महिनाभर घेतला सरकार तयार व्हायसाठी. आता त्यावेळेस राष्ट्रपती राजवट नाही, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बरोबर होता. पण असो, आता जे काय असेल ते आपण सगळं बघतोय. पण आपण या सरकारचं वर्तन आपण पाहतोय. मी याच्यासाठी तुम्हाला ते सांगतोय की या सरकारचं वर्तन आपण पाहतोय की मुख्यमंत्री होण्यासाठी सुद्धा त्याला महिनोंसे केले. मग मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचं, पोर्टफोलिओ व्हायचं, त्यालाही महिनाभर गेला. एक अधिवेशन गेलं त्याच्यात, तरी मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओ त्यांना दिले गेले नाहीत. पालकमंत्री इतका वेळेस, कारण की पालकमंत्री हा खऱ्या अर्थानं महत्वाचा एक व्यक्ती असतो आणि त्या जिल्ह्याचं सगळं प्रशासकीय आणि तिथल्या होणाऱ्या अडचणी आणि तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम हे पालकमंत्र्याचं असतं. पण पालकमंत्र्यालाही महिनोंसे लागत असेल व्हायला, तर आपल्याला ह्या सरकारची जी मानसिकता आहे लूटपाटवाली,
त्याचं हे स्पष्ट आहे. तर बघा, अजित पवार असेल, एकनाथ शिंदे असेल की भाजप असेल, सगळे एकाच चिठ्ठ्यातले भाग आहेत हे. आता किती ताणतात एकमेकाच्या विरोधात, पण तिकडे वर्त दिल्ली जिथपर्यंत आहे, तिकडून ईडी आणि हे सगळं चाललेलं आहे, तिथपर्यंत ह्या दोघांना सहन करावंच लागणार आहे. सर, बीडच्या आकाची दहशत मग दादा संपवतील का? कारण बीड जिल्ह्याचे आता पालकमंत्री अजित पवार आहेत. मला एक दादाच्या कामाबद्दल मला काही या ठिकाणी प्रमाणपत्र त्यांना मला द्यायचं काही कारण नाही, पण पुण्यामध्ये दादा अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करतात. पुण्यामध्ये सुद्धा दिवसा डोळे खून होतात. पुण्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात नशेली पदार्थ विकले जातात. मधल्या काळामध्ये आपण तिथं पाहिलं पुण्यामध्ये की अनेक नाईट बारवर कारवाई केली होती, ते अवैध होते. तर मला असं वाटतं की पुण्याचं उदाहरण घेतलं, पुण्याचं उदाहरण आपण पाहिलं तर बीडमध्ये काय सुधारणा होईल की नाही होईल ती शंका आता आमच्या मनात आहे. राहुल शेवाळ यांनी मोठा गौप्य सुरू केलेला आहे की काँग्रेसचे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते आमच्याकडे काँग्रेसचे 10 आहे, शिवसेनेचे 15 आणि 30 एकंदरीत लोक कोण आहे? मला असं वाटतं की हे मतावर डाका टाकू शकतात लोकांच्या. तर आता आमदार आणि खासदार किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेचे सदस्य विकत घेण्याची भाषा वापरणं, कारण की यांची मानसिकता आहे, यांना लोकशाही मान्यच नाही आहे. आता विकत घेणं आणि मॅनेज करणं हाच धंदा यांच्याजवळ आहे. तर त्या मानसिकतेचं प्रदर्शन ते लोक करतात आहेत. त्याच्यामुळे मी अशा मानसिकतेबद्दल मी चर्चा या ठिकाणी करावी, कारण की आमच्यासमोर देश आणि देशाची लोकशाही, शेतकरी, शेतमजूर, महिला वर्ग, गरीब, महागाई या सगळ्या लोकांना न्याय मिळावा हे आमच्या समोर आहे. आणि म्हणून आता ज्या लोक सत्तेत बसलेले आहेत त्यांची मानसिकता काय, त्या मानसिकतेचं हे प्रदर्शन आहे. त्यामुळे मला वाटतं की याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा काही अर्थ नाही. मला इकडे बघ, एक मिनिट विनोद, मला तुम्ही जो विचारलेला प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही बनत, कारण की त्यांची मानसिकता काय ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक दुसरं त्यांचंच त्यांना सांभाळत नाहीये ना. त्यांची परिस्थिती काय, सरकार होऊन महाराष्ट्रामध्ये एक अधिवेशन संपलं तर दुसरं अधिवेशन चालू होणार आहे. या सरकारच स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. हे आपलंच नाही सांभाळू शकत, रोज बाद चाललेले आहेत, तर दुसऱ्यावर बोट दाखवून आपले पाप लपवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे तुम्ही प्रश्न विचारतात, 10 आमदार टचमध्ये आहे, सेनेचे जातात आहे, याच्यावरची प्रतिक्रिया देणं मला वाटतं की त्या मानसिकतेला अजून खतपाणी टाकण्यासारखं होईल. आणि म्हणून त्या मानसिकतेचा आम्ही विरोध करतोय. विजय वडेट्टीवार म्हणतात की शिवसेनेची गरज आता एकनाथ शिंदेची गरज संपलेली आहे, भाजपला नवा उदय होणार आहे. नवा उदय म्हणजे काय, संकल्पनेवर विश्वास आहे का? एक बघा, वडेट्टीवार साहेब म्हणाले त्याप्रमाणे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आता पुढच्या काळात हे सरकार आल्या मी त्याच वेळेस सांगितलं होतं की आता खऱ्या अर्थानं भाजप एकनाथ शिंदेला कळेल, असं भाकीत मी सुरुवातीलाच केलं होतं. आता कळायला लागलेलं आहे ना. त्याच्यामुळे वडेट्टीवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे या नवीन उदय काय नाही, उदय म्हणजे आता ते वेगळं भाजपचा खरा चेहरा हे लोक बघतील आता. अजून खूप आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला त्याच्यावरती कोणाच्या घरावर बोट दाखवण्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे, कोणाच्या घरात काय चाललं त्याच्यावरती चर्चा करायचं काय गरजच नाही आम्हाला. नाना भाऊ, पीक विम्यामध्ये ज्या कृषी आयुक्तांनी हा अहवाल दिला की याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा जो भ्रष्टाचार आहे त्या प्रकरणामध्ये तत्कालीन जे कृषी मंत्री होते त्यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. कारण त्यावेळेस हे जी योजना चालू होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळत होता, परंतु भ्रष्टाचार जो आहे त्यावेळेस झाला होता. तुम्हाला असं वाटतं का की तत्कालीन जे कृषी मंत्री होते त्याचाही यामध्ये हात आहे? भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेच्या रेकॉर्डवर सांगितलेलं आहे, विधानसभेत सांगितलं. आता फडणवीस हे न्याय देणारं व्यक्तिमत्व आहे असं ते भाजपची लोक सांगतात. मग आता त्यांचाच आमदार सांगतो की कृषी विम्याच्या याच्यामध्ये, पीक विम्यामध्ये
मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, ते कसे कसे तयार केलेले होते, कोणाच्या आदेशाने केले ते पण सांगितलं त्यांनी. आका कोण होते ते, तर मग आका त्यांनी सांगितलं, त्यांच्यावर माहिती आहे, त्यांच्याच पक्षाचा आमदार सांगतोय आणि तो मंत्रिमंडळात आहे. आता खातं वेगळं बदललं, आता सप्लायचं खातं त्यांना मिळालं. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की सरकारचेच आमदार म्हणत असतील, आम्ही म्हणालो तो आरोप, त्यांचाच आमदार सांगतोय ना, मग फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान कसं मिळालं हा पण प्रश्न आहे ना. पार्टी विथ द डिफरन्स, भाजप असं सांगायचं बरोबर आहे. ही असं शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी लोक त्यांच्या मंत्रिमंडळात ठेवणं पार्टी विथ द डिफरन्स. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत आणि मुंबईचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेला दिलेलं आहे आणि दुसरीकडे उपनगरामध्ये मुंबई सोबत मोठा असतील किंवा मग आशिष शेलार तीन पालकमंत्री आहेत, कसं बघताय? हे चमत्कारी सरकार आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हे चमत्कारी सरकार आहे. हे बैमानीनं आलेलं, चमत्कारानं आलेलं सरकार आहे. आता ते यांनाच माहिती नव्हतं हे किती आमदार यांचे किती येणार, ते सांगत होते आकडे, त्यांचे आकडे तर फार छोटे होते. आता ते चमत्काराने आलेलं सरकार आहे. म्हणून यांचं आता पालकमंत्री पण हे पण सहपालकमंत्री एक नवीन त्यांनी एक व्यवस्था निर्माण केली. म्हणजे एकदमच सगळे एकटा नको खाऊ, सोबत एकाला ठेवू, म्हणजे सगळे मिळून दोघे मिळून खा, असं त्याची व्यवस्था आहे. ते काँग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. सामना पेपरमधून काँग्रेस पक्षावर आणि नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. काँग्रेस पक्ष त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही. शुभेच्छा कोणाला देणार आहात, आदिती तटकरे की भरत पवार? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आमचे नेते आणि माजी प्रधानमंत्री राजीव गांधीजींनी माध्यमांना, पत्रकारितेला स्वायत्ता दिली, घटना दुरुस्ती करून, आणि त्यांच्यावरही अनेक आरोप त्यावेळेस माध्यमाच्या माध्यमातून झाले. माध्यमाचं काम माध्यमांनी केलं पाहिजे. आता सामना एक पेपर आहे, तो कोणाचा पेपर आहे काय त्याच्यावरती चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी काय टीका करावी, त्या टीकेतून आम्ही काय घ्यावं हे आमचा अधिकार आहे. पण त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची हे ठरवण्याचं काम आम्ही करायचं आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रियाच द्यायची नाही. ज्या गोष्टी आम्हाला लागूच होत नाही त्यावरती आपण कुठली टीका करायची नाही, त्याच्यावरचं उत्तर देण्याचं कारण नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्र कसा वाचवता येईल, महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना न्याय कसा मिळेल याच्यावर काँग्रेस काम करते आहे आणि काँग्रेस त्या लेवलवरच काम करत राहील, अशी आमची भूमिका आहे. 25 तारीख को किस तरीके से कांग्रेस वोटर्स डे मनाएगी और क्या उसको सही मायने में आप लोग कह रहे हैं एक अलग तरीके से प्रदर्शन करेंगे और सबको ज्ञापन देकर के विरोध प्रदर्शन करेंगे? महाराष्ट्र में हाल हुए विधानसभा के चुनाव में जिस तरह से चुनाव आयोग के माध्यम से गड़बड़ी की गई है, क्योंकि ये 25 जनवरी ये वोटर्स डे करके हम लोग पूरे देश में मनाते हैं, एक अच्छी मजबूत लोकशाही बनी रहे जिसमें पारदर्शिता हो और वोटर्स के अधिकार उसमें मजबूती से बने रहे, ये भूमिका वोटर्स दिन के निमित्त से रहती है. लेकिन महाराष्ट्र में हुए विधानसभा के चुनाव में जिस तरह से चुनाव आयोग ने गड़बड़ की, जो 4 महीने की अवधि में 50 लाख वोट की बढ़ोतरी हुई, वोट कहां से आए, कौन लोग है वो, जो रात के अंधेरे में 76 लाख वोटिंग हुई वो कौन से बूथ पे हुई, इसकी मालूमात हमको चुनाव आयोग ने देना चाहिए, ये मांग हमने की थी. लेकिन चुनाव आयोग के पास हम लोगों ने एप्लीकेशन देने के बाद एक डेलीगेशन हमारा उनने बुलाया, हमने उनको और सवाल वहां पे किए. चुनाव आयोग ने उसका रिप्लाई न देते हुए एक कानून नरेंद्र मोदी की सरकार ने, पार्लियामेंट का सेशन जब चल रहा था तो वहां पर जो हाउस में जिस तरह से सरकार की तरफ से हाउस न चलने की व्यवस्था बनाई थी और उसी गड़बड़ में उन लोगों ने कानून पारित कर लिया और उसके बाद
1 महीने के पहले चुनाव आयोग ने कांग्रेस को रिप्लाई किया कि हम पारदर्शिता की वजह से ये मालूमात हम नहीं दे सकते। चुनाव आयोग के इसमें पहले था कि कौन से, क्योंकि वहां पे वीडियो लिए जाते हैं, 6 बजे के बाद जितना वोटिंग होता है उसकी मालूमात हमने मांगी थी। हमने ईवीएम मशीन के ऊपर आक्षेप नहीं लिया था। जो बीजेपी बार बार कहती कि हारे तो ईवीएम के ऊपर आक्षेप, हमने ईवीएम के ऊपर आक्षेप नहीं लिया था। हमने जो आंकड़े बढ़े थे वोटर्स के, उसके बारे में सवाल किया था। और हमने जो रात के अंधेरे में जो वोटिंग हुई थी 76 लाख वोटिंग, उसकी मालूमात हमने ली थी। लेकिन चुनाव आयोग ने उस सब मालूमात छुपाई। दाल काली नहीं, पूरे दाल काली करने का काम चुनाव आयोग ने किया, लोकशाही का गला घोटने का काम किया। और इसलिए 25 जून को हम पूरे तालुका में, महाराष्ट्र के और जिले में आंदोलन खड़ा करेंगे। जिलाधिकारी को, प्रांत को और तहसीलदार को हम निवेदन देंगे और एक जागरूकता निर्माण करने का काम हम लोग कांग्रेस के तरफ से करने वाले हैं। नाना, दूसरा सवाल कि जिस तरीके से पालक मंत्री पद को लेकर के 2 जगहों का स्थगन और कई जगहों पर 2 पालक मंत्री एक ही जिले में, इसको कैसे देखते? देखो, ये चमत्कारी सरकार है महाराष्ट्र की, क्योंकि इनको भरोसा ही नहीं था चुन के आने का। लेकिन दिल्ली के आकाओं के और चुनाव की कृपा से ये लोग चमत्कारी सरकार महाराष्ट्र में बनी। तो अब चमत्कार सरकार बनाने से आपको नजर आ रहा है, जनता का कोई लेना देना नहीं है सरकार को। और मलाई के ज्यादा डिपार्टमेंट कैसे मिलते हैं उसकी एक लड़ाई इनकी हुई। फिर पालक मंत्री को कौन सा जिला देना न देना उसके ऊपर की इनकी लड़ाई हुई। और रायगढ़ और नासिक की 2 पालक मंत्री को स्थगिति देने का नामुश्किल ये सरकार पे आई। राज्य के मुख्यमंत्री दाउस में गए हैं, वहां पे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा औद्योगिक इन्वेस्टमेंट आए, उसके लिए वो गए हैं, जनता का पैसा खर्चा कर रहे हैं वहां पर। लेकिन यहां पर उनके साथी लोगों में जो लड़ाइयां चल रही है और वहां से उनको 2 जिले के पालक मंत्री के लिए इनको स्टे करना पड़ा। तो इसका मतलब है, और दूसरा सवाल आपने किया कि एक जिले में 2 पालक मंत्री, एक नया चमत्कार इन लोगों ने किया, महाराष्ट्र के इतिहास में नहीं देश के इतिहास में होगा कि सह पालक मंत्री एक नया पोस्ट इन्हें बनाया। अकेला मुझ खान और एक को एडजस्ट कर, ये एक नया आयाम इन लोगों ने महाराष्ट्र के कई जगहों पर 2 एक आदमी को 2 जिले दिए गए और कई जगहों पर एक जिले में 2 लोगों को दिए गए। वो उसको ज्यादा भूख होंगी, उसके लिए उसको ज्यादा जिले दिए होंगे, गरीबी के आधार पे दिया होगा। सर, लड़की एक सवाल नाना ये है कि आपने कहा कि अक्षय शिंदे को लेकर के जिस तरीके से कोर्ट का डिसीजन आया, उसके बाद से कांग्रेस किस तरीके से इसको देख रही है? देखो, सरकार का असली चेहरा माननीय कोर्ट के डिसीजन के माध्यम से सामने आया है। अक्षय शिंदे का फेक काउंटर हुआ है, ये हमने पहले ही कहा था। लेकिन सरकार बोल रही थी कि हम आरोपी को ये सजा दे रहे हैं। इन लोगों ने तो आपने देखा होगा कि बड़े बड़े बैनर लग गए थे, ठाणे जिले में बैनर लग गए थे, बदलापुर में बैनर लग गए थे, राज्य के गृह मंत्री तब के उनके हाथ में बंदूक दी गई थी, बड़े बड़े बैनर आपने देखा होगा कि इनकाउंटर स्पेशलिस्ट बन गए थे। और हम लोगों ने जब बोला तो ये कह रहे थे कि हम लोग ऐसे बदमाशों को मारते हैं और कांग्रेस उनको समर्थन करती है। इस तरह का एलिगेशन हम पे ही लगा है। अब कोर्ट ने ही वास्तविकता सामने लाई। वास्तविकता यह है कि जो पुलिस ने इनकाउंटर किया था, फेक इनकाउंटर, जो माननीय कोर्ट ने कहा है कि इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए, लेकिन हमारा आक्षेप उसके आगे है। हम खुद एक अपील माननीय कोर्ट में करने वाले हैं कि जो मुंबई में बैठे हुए सरकार में और डीजी ऑफिस में जो लोग बैठे थे, उनके आदेश से ये काम हुआ है। तो उनके आदेश से काम हुआ तो सिर्फ उनको ही आरोपी नहीं करे, उनके ऊपर ही कार्रवाई नहीं करे। जो सरकार में बैठे हुए और जो डीजी ऑफिस में बैठे हुए जो कोई जिन लोगों ने आदेश दिया है, उनको भी उसमें जवाबदार पकड़े और उनके ऊपर भी कार्रवाई कोर्ट ने करना चाहिए। ये मांग हम लोग करने वाले। नाना, आज मीटिंग आप लोगों की है, क्या किन मुद्दों को लेकर है? क्योंकि लगातार जो आपस में जो बयान आ रहे हैं अलग लड़ने की, कि सामने महानगर पालिकाओं को चुनाव अलग लड़ने का, इस तरीके से। देखो, कांग्रेस ने ये वक्तव्य नहीं किया, हमारे अलायंस के कुछ लोगों ने किया।
तो मुझे लगता है कि आज की मीटिंग उसके बारे में नहीं है। आज की मीटिंग अपोजिशन लीडर के बारे में है और विधिमंडल के कमेटियों के बारे में। और रही लोकल बॉडीज इलेक्शन कब हो गई इसकी गारंटी नहीं है। आज 22 जनवरी है और 21 जनवरी है और कल कोर्ट का ये था, लेकिन वो डेट को आगे कर दिया गया है, ऐसा हमने सुना है। तो यही फडणवीस जी कहते थे कि मैं 24 घंटे में ओबीसी का आरक्षण लाकर चुनाव करवाऊंगा, लेकिन 3 साल हो गए। तो घोषणा होना एक स्वाभाविक है। चुनाव कब होगा इसकी गारंटी आज हम नहीं बोल सकते, क्योंकि माननीय कोर्ट में ये प्रॉब्लम प्रलंबित है। तो मुझे लगता है कि आज उसके बारे में कोई चर्चा हम लोग नहीं करें। बांग्लादेशियों पर कार्रवाई करने की सरकार लगातार काम कर रही है, रेस्पॉन्स आ रहे हैं, बांग्लादेशी पकड़े गए, मतलब पकड़े गए, लेकिन सैफ अली खान के घर में घुसकर एक बांग्लादेशी में उनको चाकू मारकर घायल कर दिया। आपको पंडित जी याद होगा कि मुंबई में जो माइनॉरिटी सेल का इनका एक अध्यक्ष बना था वो बांग्लादेशी था। जब हमने आरोप किया कि वो बांग्लादेशी है तब उसको निकाल दिया। आपको याद नहीं होगा, मैं याद दिला रहा हूं। मैंने ही उस बात को प्रश्न उठाया था। अब बीजेपी खुद बांग्लादेशियों को उनके जिले का अध्यक्ष बनाती है, माइनॉरिटी का अध्यक्ष बनाती है। तो गए 11 साल से मोदी की सरकार है देश में। ये तो अभी आया हुआ है, ऐसा उसका स्टेटमेंट है जो मैं देख रहा था आपके मीडिया के माध्यम से। तो बांग्लादेशी अगर देश में आ रहा है तो दिल्ली की सरकार कमजोर है क्या? सैफ अली के घर में जाकर, जहां पे पुलिस का गश्त होता है, जिस एरिया में उनकी खुद की सिक्योरिटी होती है, उनके घर में जाकर वो उनके ऊपर जानलेवा हमला करता है, तो पुलिस का डर खत्म हो गया है। मुंबई के पुलिस का स्कॉटलैंड के पुलिस के साथ से भी अच्छी पुलिस है ऐसा कहा जाता था। अब पुलिस भर्ती में करप्शन, पुलिस पोस्टिंग में करप्शन, IAS IPS के पोस्टिंग में करप्शन। तो ये सब करप्शन की सरकारें तो लोगों को न्याय दे नहीं सकती। और इसलिए सिने अभिनेता सैफ अली के ऊपर जिस तरह से प्राणघातक हमला हुआ, उसकी जवाबदारी ये सरकार की है, पुलिस विभाग की नहीं है। क्योंकि ये पैसे देके वो पोस्टिंग करवाते हैं और इनको करना पड़ता है। आवाज नहीं कर सकते, नहीं तो ईडी लगा देंगे। संजय पांडे पे किया था ना ईडी। तो कोई IAS IPS बोल भी नहीं सकता, उनकी मजबूरी हो गई, झूठे केस लगा देते ईडी की। तो ये सब प्रॉब्लम हो गया है। और इसलिए अच्छे पुलिस अधिकारी, अच्छे पुलिस जो स्कॉटलैंड से भी अच्छे काम करने वाले पुलिस थी, वो सब साइड लाइन पे आके बैठी हुई है। और भ्रष्टाचारी व्यवस्था लाकर सरकार ने पैसे से भर्ती कर कर, पैसे से पोस्टिंग कर कर मुंबई की असुरक्षितता बढ़ाई है। सुरक्षितता नहीं बढ़ाई है, असुरक्षितता बढ़ाई है। इसलिए हमारे राज्य के मुख्यमंत्री दावोस में गए भी होंगे फॉरेन इन्वेस्टमेंट लाने के लिए, लेकिन मैं आपको अभी से बता रहा हूं कि सैफ अली की घटना के वजह से महाराष्ट्र का एक बड़ा नुकसान, भीड़ के वजह से, परभनी के वजह से, बदलापुर की घटना से, ऐसी सब घटनाओं के वजह से महाराष्ट्र का बड़ा नुकसान होने जा रहा है। ये कोई भी आंकड़ा आके बोल देंगे, क्योंकि मैंने कई मुख्यमंत्री को दावोस में जाते हुए देखा है। खुद फडणवीस साहब भी 4थी बार जा रहे, शायद एकनाथ शिंदे 2 बार जाके आए। तो इनके आने के बाद घोषणा की बारिश तो होने वाली है। कितना इन्वेस्टमेंट आया, $1 ट्रिलियन आया कि कितना आया, वो अब घोषणा का होगा। लेकिन कितना इन्वेस्टमेंट होगा उसका हिसाब आखिरी तक नहीं आता। फिर अलग दावोस के मीटिंग में, और फिर हमारा राज्य सबसे 1 नंबर उद्योग में है ऐसा बोलने का सरकार की घोषणाएं चलती रहती है। फिर महाराष्ट्र में बेरोजगारी क्यों है, इसके सवाल का जवाब सरकार नहीं देती है। आज हमारा राज्य 19वें क्रमांक में उद्योग में है, लेकिन राज्य की सरकार कहती है कि हम 1 नंबर में। सर, काल एक बैठक झाली श्रीगोकुळातली ठाकरे आणि पवार यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अशी माहिती आहे, मात्र काँग्रेस त्यामध्ये नव्हतं काही। आता म्हणून तुम्हाला मी काल नागपूरहून सांगितलं की आमची आज बैठक आहे। आता त्या बैठकीत काय झालं ते आज मला कळेल, मग ती तुम्हाला सांगेल।
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.